गृहमंत्री राजीनामा नागरच्या सरकारचं करायचं काय? या नागरच्या सरकारचं मिंदे सरकार, मिंदे सरकार, मिंदे सरकार, मिंदे सरकार, मिंदे सरकार, मिंदे सरकार, आहे नेमका काय विषय आहे, काय मागण्या आहेत तुमच्या? आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे विद्यमान सरकार आहे हे नाकर्ते सरकार कुठल्याही बाजूने या जनतेचं संरक्षण करू शकत नाही। हा जनतेला आता विश्वास पटलेला आहे, कारण कायदा सुव्यवस्था ही यांनी यांच्या घरी रखेल ठेवलेली आहे। मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळाचे त्यांचे इतर सहकारी असतील, कोणीच कायद्याची बूच राखत नाही। वास्तविक पाहता हा पुरोगामी महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती जपण्याचं काम आजपर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांनी केलं, सर्व सरकारने केलं। मात्र हे सरकार गेल्या 2.5 वर्षापासून ज्या पद्धतीने काम करत आहे, आपण पाहिलं अनेक महिलांचे अत्याचार करून खून गेले, कुणालाही शोध लागला नाही, कुणावरती काही जी ऍक्शन घ्यायची ऍक्शन घेतली नाही। आता आपण पाहिलं नवी मुंबईमध्ये आमच्या अक्षता म्हात्रे, त्यानंतर उरणमध्ये यशस्वी शिंदे यांच्यासाठी या ठिकाणी केवढा मोठा निषेध मोर्चा काढला। काय झालं? फडणवीस साहेब रिकामेच। आणि म्हणून आज जो काल आपण पाहिलं बदलापूरमध्ये 8 तासापेक्षा जास्त वेळ रेल्वे थांबवली, हे कधी घडलं होतं का? आपण म्हणू 10 मिनिटं, 15 मिनिटं, तास, 2 तास, परंतु काल 8 तासापेक्षा जास्त वेळ 11 तास बदलापूर येथे रेल्वे थांबवली गेली आणि कोणीही नेतृत्व केलं नाही। उत्स्फूर्तपणे जनता बाहेर पडली। याचा दुसरा अर्थ समजून घ्या की हे सरकार काही करू शकत नाही, हा विश्वास जनतेला पटलेला आहे। आणि म्हणून आता मी आज या आंदोलनाच्या माध्यमातून आमचे राष्ट्रवादीचे मंडळी असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सर्व शिवसैनिक महिला पुरुष असतील, आम्ही सर्व जनतेला आवाहन करतोय की आपण आता या दुर्दैवीरित्या बेकायदेशीरित्या गादीवर बसलेल्या शासनाचा विश्वास राहिलेला नाही। म्हणून आपण जनतेने यापुढे येऊन आपण स्वतः कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे, हे माझं जनतेला आव्हान आहे। कारण आता यांच्यावरती आपला विश्वास राहिलेला नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण, काय झालं? मुख्यमंत्री लाडकी बहिणीची मुलगी तिच्यावर अत्याचार होतोय आणि साधा गृहमंत्री त्या ठिकाणी जनतेला जाऊन भेट देत नाही। दुर्दैवाची गोष्ट आहे। महाराष्ट्रामध्ये असं कधी घडलं का? नाही घडलं। म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी जनतेला आव्हान आहे की आता कोणाची वाट बघू नका। आज सर्वात महत्त्वाची गोष्ट की पोलिसांनी आज आम्हाला सर्व राजकीय पक्षाला या ठिकाणी
नोटिसी बजावल्या, पोलिसांचं चूक नाही, परंतु या राज्यामध्ये माझं 73 वर्ष वय आहे. 73 वर्षामध्ये मी 50 वर्षापेक्षा जास्त या समाज कामामध्ये, राजकीय कामामध्ये आहे. पहिल्यांदा नोटीस मिळाली मला माझ्या नावाने. याचा अर्थ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संपलेला आहे. हे जे सरकार आहे हे संपलेलं आहे. म्हणून आता आपण स्वतः तयारी लागूया एवढंच सांगतो. हा आजचा निषेध हा जनतेच्या उत्स्फूर्त भावनेतून आहे. रात्री आम्हाला अशा प्रकारचे आम्हाला आदेश आले आणि सकाळी आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. मी आपल्या सर्वांना, पत्रकारांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की जनतेला म्हणू, आता आपण शांत बसून चालणार नाही. आपल्याला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. तो निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय.